welcome to my YouTube channel. In this video, we will discuss about the another theory of acid and base, that is Bronsted-Lowry acid-base theory. ही theory discuss करण्या अगोदर आपण H+ आयनला प्रोटॉन का म्हणतो हे पहिले डिस्कस करूया. सो हायड्रोजन मध्ये काय असतं तर प्रोटॉन, 1 प्रोटॉन and 1 इलेक्ट्रॉन. पण जेव्हा हा हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन लूज करतो त्याच्यातून, ओके, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन त्याच्यातून लूज करतो, तेव्हा त्याच्यात राहतं काय तर फक्त एक प्रोटॉन राहतो. म्हणजेच जेव्हा हायड्रोजन हा H+ आयन मध्ये कन्वर्ट होतो तेव्हा त्याच्यात फक्त काय असतो तर एक प्रोटॉन असतो. दॅट इज वाय H+ आयन इट इज कॉल्ड ॲज प्रोटॉन. ओके, परत एकदा ऐका, हायड्रोजन मध्ये काय असतं तर एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन असतो. जेव्हा हायड्रोजन हा एक इलेक्ट्रॉन लूज करतो तेव्हा त्याचं कन्वर्जन कशात होणार आहे तर H+ आयन मध्ये. म्हणजेच H+ आयन मध्ये फक्त काय प्रेझेंट असतं तर 1 प्रोटॉन. देअरफॉर H+ आयन इट इज कॉल्ड ॲज proton. Okay, so now we will see what is meant by Bronsted-Lowry acid. Okay, the definition of Bronsted-Lowry acid is a substance which donates a proton or H+ ion to the another compound. Bronsted-Lowry acid काय करतं तर it donates a proton or H+ ion. Bronsted-Lowry acid हे H+ ion किंवा प्रोटॉन हे अनदर कंपाउंडला डोनेट करतं. मग Bronsted-Lowry base means what? That it is the opposite of Bronsted-Lowry acid, means it is a substance which accept a proton or H+ ion from a other compound. Bronsted-Lowry acid काय करतं तर it donated the proton. तो H+ आयन किंवा प्रोटॉन काय करतो डोनेट करतो. बट Bronsted-Lowry बेस काय करतं तर तो H+ आयन किंवा प्रोटॉन आहे ते ॲक्सेप्ट करतो. ओके, आपण एक्झाम्पल पाहूया याचे, म्हणजे ते अजून नीट क्लिअर होईल तुम्हाला. आता इथे नीट तुम्ही बघितलं तर HCl + NH3 याची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा HCl काय करतो तर त्याच्यातला जो H+ प्रोटॉन आहे तो NH3 ला डोनेट करतो. ओके, HCl काय करतो H+ त्याच्यातला जो प्रोटॉन आहे तो NH3 ला डोनेट करतो. मीन्स तो डोनेट करतोय म्हणजे काय झाला तो Bronsted-Lowry ॲसिड. जो H+ देणार आहे, प्रोटॉन देणार आहे, त्याला काय म्हणणार तुम्ही Bronsted-Lowry ॲसिड. आणि NH3 काय करतोय तर प्रोटॉन ॲक्सेप्ट करतोय HCl कडून. सो प्रोटॉन ॲक्सेप्टर मीन्स इट इज कॉल्ड ॲज Bronsted-Lowry बेस. सो या केसमध्ये HCl हा काय झाला तर Bronsted-Lowry ॲसिड and NH3 इट इज द Bronsted-Lowry बेस. ओके, आणि यात एक लक्षात ठेवायचं की जो Bronsted-Lowry ॲसिडचा प्रोडक्ट असतो, ओके, जो Bronsted-Lowry ॲसिडचा प्रोडक्ट मीन्स दिस वन इट इज कॉल्ड ॲज कॉन्जुगेटेड बेस. ओके, Bronsted-Lowry ॲसिडचा जो प्रोडक्ट असतो त्याला काय म्हणतो आपण कॉन्जुगेटेड बेस. आणि Bronsted-Lowry बेसपासून जो तयार झालेला असतो इट इज कॉल्ड ॲज कॉन्जुगेटेड ॲसिड. ओके, कॉन्जुगेटेड ॲसिड आणि बेस हे टर्म तर तुम्ही ऐकले असाल. म्हणजेच काय, जर Bronsted-Lowry ॲसिडपासून जो तयार झालेला असतो म्हणजे H+ जो त्याच्यातून निघून जो तयार झालेला असतो इट इज कॉल्ड ॲज द कॉन्जुगेटेड बेस. ओके, आणि Bronsted-Lowry बेसपासून जो तयार झालेला असतो म्हणजे त्याच्यात एक प्रोटॉन एक्स्ट्रा ॲड होतो इट इज कॉल्ड ॲज द कॉन्जुगेटेड ॲसिड. Okay, this is the another example. In this sulfuric acid it is the react with the water to give the bisulfate and hydronium ion. Okay, यात पण बघा H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड काय करतोय त्यातला एक प्रोटॉन आहे H+ वॉटरला डोनेट करतोय. सो सल्फ्युरिक ॲसिड काय झाला Bronsted-Lowry ॲसिड आणि वॉटर हा प्रोटॉन ॲक्सेप्ट करतोय. सो हा काय झाला बेस. सो नीट लक्षात ठेवायचं आहे Bronsted आणि Lowry ॲसिड म्हणजे काय तर तो प्रोटॉन डोनेट करतो आणि Bronsted-Lowry बेस मीन्स काय तर तो प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो. Bronsted-Lowry ॲसिड पासून जे तयार झालेला असेल प्रोडक्ट H+ लूज होऊन जे तयार झालेला असेल त्याला काय म्हणणार तुम्ही कॉन्जुगेटेड बेस. आणि जे Bronsted-Lowry बेस पासून तयार झालेला असेल एक H त्याच्यात ॲड होऊन H+ आयन ॲड होऊन त्याला काय म्हणणार तुम्ही कॉन्जुगेटेड ॲसिड. So this is all about the Bronsted and Lowry acid and base. I hope you understand this all the concept very well. Thanks for watching.